नाशिकमध्ये थंडीने चांगलेच बस्तान बांधले आहे. म्हणता म्हणता हुडहुडी भरली गेली आहे. त्यामुळे शरीरातली ऊर्जा टिकून ठेवण्यासाठी आणि शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी आता भरपूर पौष्टिक पदार्थ लाडू बनवले जातात. त्याच याच्यात मी लाडू बनवत आहे पौष्टिक, पण आपले लाडू आहे गहू सत्वाचे लाडू. तर त्यासाठी मी वेगवेगळे पदार्थ घेतलेले आहे. त्यासाठी आपले ड्रायफ्रूट्स तर आहेतच, त्याच्यात काजू, बदाम, पिस्ता आहेत. मनुके पण घेणार आहोत आपण. नंतर हे सुक्या खोबऱ्याचा किस आहे अर्धा किलोचा, थोडा कमी असेल त्याला, जास्त नाही. नंतर खारीक पावडर अर्धा किलो आहे. नागली सत्व आहे अर्धा किलो. शिंगाडा पीठ आहे अर्धा किलो. आणि गुळाची पावडर आहे. ही सेंद्रिय खतावर तयार झालेली गुळाची, म्हणजे सेंद्रिय गुळ आहे हा थोडक्यात, त्यामुळे याला सेंद्रिय गुळ म्हटले जाते. आणि याचे प्रमाण आपण लागता घेणार आहोत. त्याचे प्रमाण मी तुम्हाला सांगेलच. आणि महत्त्वाचे इन्ग्रेडियंट्स म्हणजे गहूसत्व. गहूसत्व मिळवण्यासाठी मी गहू 2 दिवस पाण्यात भिजवले आहे. म्हणजे जर समजा आज सकाळी भिजवले तर दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचे पाणी काढून परत नवीन पाण्यात ते भिजवले आहे. व तिसऱ्या दिवशी ते बांधून ठेवून त्याच्यापासून बघा तुम्हाला बारीक बारीक कोंब आलेले दिसत आहेत ना, ते कोंब मिळाल्यानंतर ते वाळवले आहे. व आता आपण त्याच्यापासून मिक्सरमधनं ग्राइंड करून त्याची सत्व मिळवणार आहोत. आपल्याला ते गहू आंबवायचे नाही हे मात्र लक्षात ठेवायचं आहे, कारण की साधारणतः कुरडईसाठी ते आंबवले जातात, पण आपल्याला ते लाडू बनवायचे असल्यामुळे आंबवायचं नाही आहे. आणि अशा प्रकारे मिक्सरला वाटून त्याचे सत्व काढायचे आहे. आता हे आपण पिठी साखरेच्या चाळणीने किंवा बारीक चाळणीने चाळून घेणार आहोत. आणि मग पुढील प्रमाणे लाडूची तयारी करणार आहोत. अशा रीतीने 1 किलो गहू भिजवल्यानंतर आपल्याला अर्धा किलोचे गहू सत्व चाळून मिळालेले आहे. हे अशा पद्धतीने पाहिजे, जास्त बारीक पण नको, जास्त जाड पण नको. आणि जो काही गव्हाचा चुरा उरला आहे त्याचा उपयोग तर मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे की आपण कशा पद्धतीने करू शकतो. हा गहू सत्वाचा चाळल्यानंतरचा उरलेला चुरा आहे. त्याचा उपयोग आपण नंतरच्या भागात बघूया एखाद्या नवीन रीलमध्ये. आता लाडूसाठी आपण एक एक पदार्थ तुपात छान खरपूस भाजून घेणार आहोत. त्यासाठी आपण पहिल्यांदा 1 टेबलस्पून गाईचे शुद्ध तूप घेतले आहे. त्याच्यात आता आपण खरपूसपणाने गहू सत्व भाजून घेणार आहोत मंद आचेवर. अशा रीतीने गहू सत्व त्याचा अरोमा पसरेपर्यंत छानपैकी खरपूस भाजून घ्यायचे आहेत. अजून ते भाजले जात आहे. गुलाबी रंग येईपर्यंत छानपैकी भाजायचे आहे. अशा रीतीने आपले गहू सत्व एकदम सुंदर असं गुलाबीसर भाजले गेलेले आहेत. आता ते काढून घ्यावे गॅसवरनं, कढईतनं, आणि पुढील प्रोसिजर करावी. आता 1 टेबलस्पून तुपात आपल्याला नाचणी सत्व 1 वाटी आणि शिंगाडा पीठ 1 वाटी असे अनुक्रमे भाजून घ्यायचे आहे खरपूस मंद आचेवर. आणि ज्या वाटीचं माप शिंगाडा पिठासाठी असेल त्याच वाटीचं माप नाचणीच्या पिठासाठी पण असले पाहिजे. आता आपण खोबऱ्यात तूप न घालता खोबरे खरपूस भाजून घेणार आहोत, खोबऱ्याचा किस. आणि नंतर तो मिक्सरमधनं बारीक करणार आहोत थंड झाल्यावर. हे बघा, खोबऱ्याचा कलर चेंज व्हायला लागला आहे, म्हणजेच खोबरे खरपूस भाजले जात आहे. ते थोडेसे अजून गुलाबीसर भाजले गेले की गॅस बंद करावा. ते थंड करून मिक्सरला 1 गिरकी मारून घ्यावी. आता आपण तुपातून ड्रायफ्रूट्स चांगले तळून घेणार आहोत आणि नंतर थंड झाल्यावर मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. अशा पद्धतीने ते आपण तळून घेतलेले आहे. अशा रीतीने आता आपण मिक्सरला बारीक केलेले भाजलेले खोबरे आणि ड्रायफ्रूट्सचा चुरा ह्या तिन्ही पिठांमध्ये घातला आहे. आता आपण पूर्वी ज्या वाटीने माप घेतलं होतं शिंगाडा पीठ घेण्यासाठी आणि नाचणी सत्व घेण्यासाठी, त्याच वाटीचे 2 वाट्या माप
हे खारीक पावडर घेण्यासाठी घेणार आहोत। अशा रीतीने त्यात आता खारीक पावडर आपण मिक्स केलेली आहे। आता हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यावे। आता त्यात आपल्या आवडीनुसार, मी तर 1 वाटीचं माप घेतलेलं आहे, इतकं गूळ पावडर आपण त्यात मिक्स करणार आहोत आणि हे सगळं एकजीव करून लाडू वळण्या इतपत त्याच्यात तूप गरम करून घालून मग लाडू वळणार आहोत। आता यात मी लाडू वळण्यासाठी साधारण 3 टेबलस्पून तूप थोडंसं गरम करून परत घातले आहे की जेणेकरून लाडू वळले जावे। व आता आपण लाडू तयार करूया। ह्या लाडूंसाठी लागणारे साहित्य मी परत एकदा सांगत आहे। त्यासाठी आपण 1 किलो गहू भिजवून त्याचे गहू सत्व काढले आहे, ते साधारण अर्धा किलो निघाले आहे। तसेच 2 वाटी शिंगाडा पीठ, 2 वाटी नाचणी पीठ, 2 वाटी खारीक पावडर आपण घेतलेली आहे, 1 वाटी ड्रायफ्रूट्सचा चुरा घेतलेला आहे आणि साधारणतः अर्धा किलोच्या आसपास तूप लागलेले आहे आपल्याला, पूर्ण अर्धा किलो नाही लागलेले, आणि 1 ते 1.5 वाटी गूळ पावडर लागलेली आहे। साधारणतः एवढ्या सगळ्या साहित्यामध्ये आपले 50 लाडू तयार झालेले आहे। तर सांगा बरं, सकाळी असं गरम गरम दुधाबरोबर जर हा लाडू घेतला तर किती दमदमीत होईल नाश्त्यासाठी। कसा वाटलाय आजचा पदार्थ, अर्थात आपले पौष्टिक लाडू? नक्की मला कळवा आणि शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटला लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।